दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत संध्याकाळी होणार आहे। अजित पवारांचे आमदार या बैठकीला उपस्थित असतील। पालकमंत्रीपदाचा वाद आमदार संग्राम जगताप यांनी शिर्डीतल्या अब्दुल बाबा समाधीवरती जमा होणाऱ्या पैशांसंदर्भात केलेले आक्षेप तसंच पुण्यातले अजित पवारांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरे यांनी केलेली मारहाण यामुळे पक्षाची होत असलेली बदनामी यावर आता अजित पवार काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे। आजच्या या बैठकीत या मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील। निलेश, अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने टार्गेट केलं जातंय विरोधकांकडून, तर या मुद्द्यांवरती आज या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे का? पूर्वी सायंकाळी 7 वाजता देवगिरी निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। खरं तर अजित पवार प्रत्येक आठवड्याला ही बैठक घेत असतात, मात्र आजची बैठक ही महत्त्वाची यासाठी आहे कारण आठवड्याभरात ज्या काही घडामोडी घडल्यात त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। खास करून हाजी अब्दुल बाबा मजार संदर्भामध्ये संग्राम जगताप यांनी जी भूमिका घेतली ती कुठेतरी पक्षाला मारक आहे, त्यामुळे या संदर्भात देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल। तर दुसरीकडे बाबूराव चांदेरे यांनी ज्या पद्धतीने एका बिल्डरला मारहाण केली होती आणि किंबहुना याआधी देखील त्यांचे 4-5 व्हिडिओ जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे एकंदरीतच पक्षाची सातत्याने होणारी बदनामी ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि यासाठी सगळ्या आमदारांना काही सूचना अजित पवार करतील अशी देखील शक्यता या निमित्तानं वर्तवण्यात येते। सध्या आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा गाजतोय तो म्हणजे जिशान सिद्दीकी यांच्या वडिलांच्या हत्येसंदर्भातला। जिशान सिद्दीकीनं जे स्टेटमेंट पोलिसांना दिलेले आहे त्याच्यामध्ये बड्या बिल्डरांची नावं घेतलेली आहेत। काही दिवसांपूर्वीच स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भूमिका घेताना म्हटलं होतं की जर प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असेल तर कुठेतरी जिशान सिद्दीकी यांच्यासोबत आम्ही देखील गृहमंत्र्यांकडे जाऊ आणि लवकरात लवकर जिशान सिद्दीकीनं ज्यांची नावं घेतलेली आहेत त्यांना देखील चौकशीला बोलवलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीची थेट भूमिका जी आहे ती पक्षाच्या वतीने घेण्यात आली होती। आजच्या बैठकीला जिशान सिद्दीकी देखील उपस्थित असतील, त्यामुळे आजच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाबा सिद्दीकी हत्येसंदर्भात काही भूमिका घेतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। आज संध्याकाळी 7 वाजता बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या विविध मुद्द्यांवर चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होणारी बदनामी रोखण्यासाठी कुठं काही मार्गदर्शक सूचनांसंदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचार करतोय का, किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या बैठकीमध्ये काय भूमिका घेत आहेत आणि काय अजित पवार आणि हे सर्व वरिष्ठ नेते मिळून आमदारांना संदेश देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। पूर्वी धन्यवाद निलेश आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।